नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आज आपण आहोत विरारमध्ये। आता जी मुंबई महानगर क्षेत्रात रिक्षाचं भाडं भाडं वाढलंय का तर वाढलेलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी काय अजून तारीख वगैरे अशी काही ठरलेली नाही। आणि आता मात्र प्रत्येकानं प्रवाशांनी सुद्धा लक्षात ठेवा, मग ती विरारच्या रिक्षा असू द्यात, वसई विरारच्या असू द्यात, कल्याणच्या असू द्यात किंवा मुंबईतल्या असू द्यात, ठाण्याच्या असल्या, मीटरचं भाडं वाढलेलं आहे। ठरावानं मान्यता दिलेली आहे, परंतु त्याची अंमलबजावणीची तारीख काही अजून पक्की झालेली नाही। आपण ह्या ठरावात कुठलंही शेअर रिक्षाचं भाडं वाढलेलं नाही। मग ती वसई विरारची रिक्षा असून द्या, ठाण्याची असून द्या किंवा मुंबईची असून द्या, कुणाचंही शेअर रिक्षाचं भाडं वाढलेलं नाही। आणि जर काही असे जाणून बुजून रिक्षावाले भाडं वाढलंय शेअर रिक्षाचं वाढवलंय असं जर काही ते कुठं कोणा अफवा उठत असेल तर तुम्ही RTOकडे तक्रार करू शकता, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू शकता। म्हणजे शेअर रिक्षाचं कुठलाही याच्यात उल्लेख नाही आणि शेअर रिक्षाचं भाडंच वाढलेलं नाही, हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा। त्याच्यामुळं देण्याचा प्रश्नच येत नाही। मीटरनं चालणाऱ्या रिक्षांचं भाडं मात्र वाढलेलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी अजून नाही, त्याची तारीख निश्चित झालेली नाही, पण ती लवकरच तारीख होईल, त्याच्यात कुणाचं दुमत नाही। आता ही मीटर जी आहेत भाडं वाढवताना ऑनलाईन प्रदर्शित होणार आहेत, त्याच्यामुळं थोडा वेळ लागेल। मुदत ही त्यांना जास्ती मिळेल, पहिली 45 दिवसाची होती, पण आता 90 दिवस किंवा 120 दिवसाची मुदत मिळेल। पण काम चोख होईल। भाडं वाढलेलं आहे का तर वाढलेलं आहे, त्याची अंमलबजावणी चालू झालेली आहे का तर बिलकुल चालू झालेली नाही। अजून शासनाला 2 मिटिंगा घेऊन मीटर कॅलिब्रेशनचे दर, चिपचे दर हे फिक्स करावे लागतील। आणि मग ते फिक्स करताना कुठल्या दुकानदाराची लायसन संपलेली आहेत, कुठल्या कंपनीची सील येणार, ह्यांची सगळी इन्क्वायरी होते आणि मग दर ठरवले जातात। त्याच्यामुळं रिक्षावाल्यांनी काही घाबरायची नाही। मीटरला 1000 लागतात आणि 200, ते काय बी वरडावरड करतात, 2000 रुपये मीटरला लागतात आणि 1500 लागतात आणि 1600 लागतात, असं शासनानं कुठलाही दर निश्चित केला नाही। आणि दर निश्चित केल्यानंतर आपण तो जाहीर करू ना, ते काही सगळ्यांच्यासाठी आहे। भाडं वाढलंय तर सगळ्यांचं वाढलंय, ते काही मुंबईच्या रिक्षाचं वाढलंय का विरारच्या रिक्षाचं वाढलंय, आणि शेअर रिक्षाला तर भाडं वाढलेलंच नाही, हे बी प्रत्येकानं लक्षात ठेवा। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।